तर कशा प्रकारे आणतात ते तुम्हाला मी दाखवतो. आणि म्हणजे वाजत गाजत आणतात गौराईला, तर ते पण तुम्ही बघा. आणि पूजन कसं केलं जातं ते पण तुम्ही बघा आणि लास्टपर्यंत पहा. आणि आवडल्यास लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा माझ्या विसरू नका. चला भेटूया. आता कोकणामध्ये गौर आणायची वेळ झाली आणि हे ढोल पण घातला मी गळ्यात आणि आता मी पण आज वाजवणार आहे. तर बघूया आता कसं वाटतंय. तसं मी वाजवतो पण जास्त नाही वाजवत. तर मग आता जाऊया खाली. आता चाललेत ती पोरं गेलेत आणि आता आपण पण जाऊया आणि दाखवतो तुम्हाला.
घरात पण गौर नेसवायचं काम चालू आहे. ह्याला काय म्हणतात? हां. मग ते उलटा पालटा करायला आम्ही आता नेसवतो. नेसवणार साडी, तिला खुर्चीवर बसवणार, पूजा करणार आणि उद्या ओवसणार. छान आहे, छान आहे. बघून घ्या. शुद्ध बोला. उद्या दाखवण्यासाठी परत आम्ही उद्या ओसणार येते ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार. धन्यवाद. तर मंडळी इकडे बघू शकता, मी असं पहिल्यांदाच घर बघितलं आहे. इथे खाली पण असा एक रस्ता गेलेला आहे, वरती पण आहे. हे बघा, खालती पण असं एक घर आहे आणि इकडे पण एक खाली घर आहे असं, ते पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, इकडे पण असं आहे. खूप चांगलं वाटतं असं की घराच्या खाली अजून एक घर आहे. पहिल्यांदा असं घर बघितलं आहे आणि घराच्या वरती पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तो घराच्या खालती घर आणि हे घराच्या वरती घर, असं पाहिलं असं नवीन काहीतरी बघायला भेटलंय. तर चला, कसं वाटलं घर नक्की सांगा. हे बघा, इथनं वर आलं की इथनं खाली जायचं. कमाल घर बनवलंय. चला, तर मंडळी तुम्ही बघितलं असेल गौर कशा प्रकारे आणतात कोकणामध्ये. आणि आता इकडे पण अजून ते गौर नेसवायचं काम चालू आहे, ते पण दाखवतो तुम्हाला मी बघत. तर मंडळी आता मी चाललो आहे घरी. तिकडे अजून त्या बायका सर्व बसल्या आहेत, ते मला थोडं काम आहे तर चाललं आता घरी. तर तुम्हाला अजून पुढचं मी दाखवतो, तोपर्यंत तुम्ही बघत राहा. नमस्कार मंडळी, कशी आहेत सर्व? मजेत आहेत ना? मजेतच असायला पाहिजे. आणि आज आहे गौरीपूजन आणि आज दिवस परत काय होणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आज कोकणामध्ये गौर कशी पूजन केली जाते, गौरीची कशी पूजा केली जाते कशा प्रकारे, तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघा. आणि आता सकाळ झाले, नाश्ता बिष्टा करून तयार झाले. आता मम्मी आणि मावशी निघते, तयारी करतात ते लोक. तर मी पण जातो त्यांच्यासोबत, तुम्हाला पण दाखवतो हे कशा प्रकारे केली जाते. तर मग चला. तर चला मंडळी, फायनली आता त्या बायका आहेत खांबेवाडीच्या, त्या आता गौरीपूजनला निघालेल्या आहेत. चला, मी पण चाललो आहे. आता तयार झालं आणि बायका सर्व पुढे गेलेत. मी पण दाखवतो तुम्हाला कोकणातले गौरीपूजन कसं असतं, तुम्ही बघत राहा. आणि चला मग दाखवतो. आणि मंडळी जात होतं खाली, पावसाने पण हजेरी लावले आणि पूर्ण बायकांचा मेकअप पूर्ण आता उतरलेला असलेच. बघा, मी पण चाललोय. घोड्यावर बैसूनी बैल वाना वाटीते, वाना वाटीते. घोड्यावर बैसूनी बैल वाना वाटीते, वाना वाटीते. घोड्यावर बैसूनी बैल वाना वाटीते, वाना वाटीते. सीताच्या शीतबाळे सीता कागद वाचिते, कागद वाचिते. सीताच्या शीत वाना वाटीते. घोड्यावर बैसूनी बैल वाना वाटीते, वाना वाटीते. सीताच्या शीतबाळे सीता कागद वाचिते, कागद वाचिते. सीताच्या शीतबाळे सीता कागद वाचिते, कागद वाचिते. सीताच्या शीतबाळे सीता कागद वाचिते, कागद वाचिते.
सीताच्या शीतपणी सीता कागद वाचिते कागद वाचिते सावळा बंधू माझा गेला देश पायाला देश पायाला 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 बहिणीच्या वंशाला गेला सुपाऱ्या साठाया सुपाऱ्या साठाया बहिणीच्या वंशाला गेला सुपाऱ्या साठाया सुपाऱ्या साठाया बहिणीच्या वंशाला गेला सुपाऱ्या साठाया सुपाऱ्या साठाया बहिणीच्या वंशाला गेला सुपाऱ्या साठाया बहिणीच्या वंशाला गेला नार साठाया नार साठाया बहिणीच्या वंशाला गेला नारळ साठाया नारळ साठाया बहिणीच्या वंशाला गेला नार साठाया नार साठाया बहिणीच्या वंशाला गेला नारळ साठाया नारळ साठाया बहीण वंशाते बंधू बाण मारितो बाण मारितो 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 घोड्यावर बैसून बहीण वान वाटिते वान वाटी तुम्ही असा तिकडं नाला लावला तर चालेल तिला काय आपल्यात चांगला झाला संपलाय तुझ्या आता जाऊ दे तुझा तूच एकटीच वसायची काय घालायचा जोरात बोल जरा असं ऐकू आलं पाहिजे. घरच्या बायकांना भेटायला मारितो बहीण वंशाते बंधू बाण मारितो बाण मारितो बंधू बाण मारितो बाण मारितो घोड्यावर बैसून बहीण वान वाटिते वान वाटिते घोड्यावर बैसून बहीण वाना वाटिते वाना वाटिते घोड्यावर बैसून बहीण वान वाटिते वान वाटिते घोड्यावर बैसून बहीण वाना वाटिते वाना वाटिते सीताच्या शीतपाली शीत कागद वाचिते कागद वाचिते सीताच्या शीतपणी सीता कागद वाचिते कागद वाचिते सावळा मंडळी ही माझी मम्मी आणि आता मम्मी पण गौर पुजते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पूजा केली जाते कोकणामध्ये. खाली ठेवा आधी, नंतर घालते. नाही बाई बेनी खाली ठेवली आधी. हे तुला तिथे ठेव ना. अरे सोनू आणि ही माझी मावशी, ही पण आता गौर पुजते. तुम्ही बघू शकता.
ये तुझा घरी चला म्हणजे आता गौरी पूजन झालेलं आहे आणि बघा आणि बघा आणि हिचं लग्न करायचं आहे. कोण पोरगा असेल तर नक्की सांगा. आपल्या तुम्हाला दिसणार नाही, ऐका येणार नाही. बायका आम्ही रस्त्याने चालतो पण ते भारी बोलताय. आता गौरी म्हणजे हे करून आलो आहे, पूजन करून आलो आहे सर्व. आणि आता तिखट जेवण असतं असं गौरीच्या दिवशी. तर माझ्या घरी पण आहे, दाखवतो तुम्हाला. तर बघू आता चला. आज तिखट जेवण म्हणजे मम्मीनं चिकन बनवलं आहे जेवणात स्पेशल. चिकन मी आज काय बनवलं आहे? सुका बनवलाय आणि रस्सा बनवलेला आहे. रस्सा मस्तपैकी झणझणीत आज खायचा मस्तपैकी. गावठी आज श्रावण संपला. आणि चिकन म्हटलं की वडे पण असतात. तर इकडे मावशी वडे बनवायचं काम करते. ते मावशी वडे बनवते. झाले की नाही वडे? वडे मस्त आता फुगलेत इथं मस्तपैकी. भरलेला आहे. आणि गावी असताना वडे चुलीवर बनवले जातात, गॅसवर नाही बनवत. बघा वडा कसा फुगतोय. तर चला तुम्हाला अजून दाखवत होतो.
गौरी पूजन झालेलं आहे. तुम्ही बघितलं तसे व्हिडिओ. मग आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा माझे विसरू नका. तर भेटूया. आणि हे बघा आपले पाहुणे आलेत. तर चला मग जाऊया आता वरती.